कबुतरांना दाणापाणी देण्यावर हायकोर्टानं बंदी कायम ठेवली आहे। मात्र असं असतानाही मुंबईत दादर इथल्या कबुतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य देण्याची नवी शक्कल लढवण्यात आली आहे। कबुतरांना खाद्य देण्यासाठी वाहनाचा वापर केला जातोय। वाहनाच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिलं जातंय। आणखी 12 वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मुजूरही खाद्य टाकणाऱ्यांची पाहायला मिळते। त्यामुळे कोर्टानं बंदी घातली असतानाही कबुतरांना खाद्य कशासाठी आणि हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान स्थानिक नागरिकांनी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना विरोध केलेला। नहीं आप सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। हाँ नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन है ना, आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है, आप मनमानी करोगे? आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, दादरमध्ये ही मुजोरी पाहायला मिळतेय। नकार देऊन कोर्टानं बंदी घालून सुद्धा अशा प्रकारे खाद्य वाटप केले जाते। आपण तुमच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तुमच्यासोबत मनीषा कायंदे देखील आहेत। प्राची, अगदी बरोबर आहे। खरं तर कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रकरणामध्ये कुठेतरी जी स्थिती आहे ती सुधारेल असं वाटत होतं, परंतु पुन्हा एकदा कबूतरखान्याच्या परिसरामध्ये गाडीच्या टप्पावरती ट्रे ठेवून अशा पद्धतीनं कबुतरांना खायला घातलं जातं। आपल्यासोबत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आहेत। ताई, खरं तर कोर्टाच्या निर्णयानंतर ही स्थिती सुधारेल, यामध्ये बदल होईल असं अपेक्षित होतं, परंतु कुठेतरी कोर्टाच्या आदेशाचं थेट उल्लंघन होताना पाहायला मिळते आपल्याला। काय एकंदर या सगळ्या प्रकरणाकडे बघून तुम्हाला काय वाटतं? नाही, अतिशय हास्यास्पद आणि हे जे काय दादागिरी यांची चालली आहे की तुम्ही कोर्टालाही जुमानणार नाही, मग आपण इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि हे जे काय नवीन नवीन शक्कल लढवत आहेत, अहो तुम्ही आज 150 पट कबूतर मुंबई शहरात वाढले आहे। तुम्ही कुत्र्या मांजऱ्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करणार, तुम्ही मच्छर आहेत तर मच्छर पण प्राणी आहे ना, त्याला चावू द्या, तुम्हाला पिऊ द्या तुमचं रक्त, मग तुम्हाला डेंगी मलेरिया होतो, कबुतरांमुळे पण रोगराई होते, हे सगळं प्रूव्हन आहे। तरी पण हे सगळे अविवेकीपणा जो चाललाय, हा माननीय मुख्यमंत्र्यांनी मी हात जोडून विनंती करते की ह्याच्यावर, या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे। कोर्टालाही तुम्ही मानणार नसाल। मंगल प्रभात लोढा त्या दिवशी आले, त्यांनी खरं तर आता ही सिच्युएशन कंट्रोल करायला पाहिजे, कारण ते आले होते जैन समाजाचं प्रतिनिधित्व करायला। त्यांनी जैन समाजाची मीटिंग घ्यावी। तुम्ही सोसायट्यांमध्ये ठेवा ना, जिकडे जिकडे सोसायटी आहेत, जिकडे ज्यांना खाद्य घालायचं आहे तिकडे पिंजरे ठेवा। मग उद्या शासनाची जबाबदारी एका कबुतरांना खाऊ घालायची, मग कुत्र्या मांजऱ्यांसाठी पण फीडिंग स्पॉट्स करा। म्हणजे हा सगळा जो अविवेकीपणा चाललाय, अनसायंटिफिक हे सगळं चाललंय। अहो निसर्ग चक्रामध्ये तुम्हाला कशाला बाधा आणायची आहे? मग तुमच्या जैन मंदिराला तुम्ही जाळ्या का लावल्या आहे? तर ते सांगतात की पंख्यामध्ये येऊ नये। मग पंखे बंद करा आणि येऊ द्या कबुतरांना आतमध्ये। पंखे बंद करून ठेवा आणि कबुतरांना येऊ द्या मंदिरामध्ये तुमच्या। म्हणजे हा सगळा जो म्हणजे अक्षरशः कायद्याला पायदळी तुडवणं चाललंय आणि या जे कोण त्यांचे नेते आहेत त्यांनी हे सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे। तोच माझा प्रश्न आहे। खरं तर दादरमध्ये हा प्रकार घडला कबूतरखान्यावरती, दुसऱ्या बाजूला गिरगावमध्ये 10 पोती धान्य काही व्यक्तींकडनं टाकण्यात आलं। कायद्याची भीती राहिली नाहीये, कारण कोर्टाचा आदेश आहे, पोलिसांकडनं तशा प्रकारची सूचना देण्यात आल्या, प्रशासनानं कारवाई केली, महापालिकेचे अधिकारी सुद्धा तिथे तळ ठोकून आहेत। असं असून सुद्धा कुठेतरी कायद्याची भीती नाहीये असं वाटतंय तुम्हाला? निश्चितच हम करे सो कायदा, कशाची भीती नाही। आम्ही आमची ताकद दाखवणार। मी अजून फार स्पष्ट बोलत नाहीये, परंतु आम्ही आमची ताकद दाखवणार। कशासाठी? कोणापुढे? जे रुग्ण, ज्यांच्या घरातले लोक वारले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? आज अनेकांचे घरातली लोक या श्वसनाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत आणि ही तुमची भूतदया आहे? म्हणजे यांच्या पुढे सध्या कुठलंच लॉजिक चालत नाहीये। माणसाच्या आरोग्यापेक्षा सुद्धा भूतदया जास्त महत्वाची वाटते असं वाटतं, असा प्रश्न आता साधारणपणे विचारला जातो। निश्चितच आज मी लोकसत्तेमधला अग्रलेख वाचला आणि माझे तेच गिरीश कुबेर यांनी अतिशय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे। परंतु म्हणजे हा अविवेकीपणा सगळा चालू आहे, तो माननीय त्यांचे जे कोण नेते आहेत त्यांनी यावं आणि ही सिच्युएशन हँडल करावी आणि सगळ्याच प्राणी मात्रांना खाऊ घालण्याची जबाबदारी जर का शासनाची असेल तर मग सगळ्या प्राण्यांसाठी विचार करावा। तुम्ही आता मंत्री मंगल प्रभात लोढांचं नाव घेतलं की त्यांचा कुठेतरी यामध्ये रोल आहे असं तुम्ही एक प्रकारे सूचित करू पाहताय।
तुमचं मत वेगळं आहे, शिवसेनेचं मत वेगळं आहे, भाजपचे मंत्री म्हणून त्यांचं मत वेगळं आहे. कुठेतरी मतमतांतर यामध्ये आहेत आणि जर तुम्ही ज्या पद्धतीनं इंडिकेट करताय कुठेतरी राजकीय पाठबळ आहे या सगळ्या गोष्टीला असं वाटतंय. आता तेच आले होते, त्यांनीच मुख्यमंत्र्यांना मीटिंग घ्यायला लावली. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की हा अविवेकीपणा थांबला पाहिजे. मग कोर्टात कशाला आपण निर्णय करायचे? कोर्टात जे लोक गेले आहेत त्यांनी सगळ्या आणि कोर्टाने सांगितलं ना, कोर्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच आता वेड्यात काढणार आहात का? हे थांबवलं पाहिजे. तुम्ही काल चौपाटीमध्ये वाळूमध्ये तुम्ही सगळे ते धान्य टाकलंय. अहो ते कबूतर दाण्याबरोबर वाळूही खातील ना उद्या, वाळूचे कण जातील, त्यांनी त्यांचं पोट बिघडणार नाहीये. एक दुसरा गंभीर प्रकार असा समोर आला की जैन समाजाच्या वतीनं म्हणजे खरं तर हा दावा केला जातो की जेव्हा आंदोलन केलं जात होतं तेव्हा महिलांकडनं चाकू वाटप केलं जात होतं. हा खरं तर अतिशय गंभीर प्रकार आहे आणि आंदोलनाच्या मध्ये जर अशा पद्धतीनं चाकू वाटप होत असेल तर कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती निर्माण झाली तर जबाबदार कोण? ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलाय तेच जबाबदार आहेत. आणि दाखवलंय, अनेक चॅनेल्सनी दाखवलं की एक महिला चाकू वाटत होती म्हणून. उद्या हा चाकू कोणाला लागला असता, गरमागरमीमध्ये कोणाला हातपायला लागला असता, इजा झाली असती तर कोण जबाबदार आहे ह्याला? आणि लोक विचारतायत. मी अजून खूप संयमानेच बोलते, मी अजून सायंटिफिकली, मेडिकली आणि सोशलीच बोलते, परंतु मी पुन्हा सांगते की हा अविवेकीपणा चाललाय, हा थांबला पाहिजे. म्हणजे काय चाललंय आणि कोणासाठी चाललंय आणि कशासाठी चाललंय? कोणाला तुम्हाला ताकद दाखवायची आहे? मग तुम्ही म्हणता आम्ही नोटाचं बटन दाबणार वगैरे. अहो हा एकच विषय आहे का महाराष्ट्रापुढे? यांची कुठल्याही प्राण्याचं पॉप्युलेशन आपण ह्युमन, मग मला सांगाव म्हणजे मनुष्य धर्माची पण नसबंदी का करतात? का तुम्ही सांगतात 2 मुलाच्या वर नको आणि 3 मुलाच्या वर नको? मग पॉप्युलेशन कंट्रोल जर का ह्युमन्सचं होत आहे तर पॉप्युलेशन कंट्रोल कबुतरांचंही झालं पाहिजे, सगळ्यांचं झालं पाहिजे. मग मच्छरांवर फवारणी का करतो? ते मरावेत म्हणून ना. मग तो पण मच्छर देखील प्राणी आहे तुमच्या या सगळ्या साखळीतला. पिऊ द्या त्याला तुमचं रक्त. तुम्ही आता जो मुद्दा हायलाईट केलात की कुठेतरी पॉलिटिकल बॅकअप आहे, राजकीय पाठबळ याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आहे. जर या सगळ्या गोष्टीला, या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असेल समजा, तर कशा पद्धतीने याला डील केलं जावं? तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात? कारण मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी ऑलरेडी बैठक झालेली आहे. खरं तर माझी अपेक्षा होती की त्यांनी मला बोलवायला पाहिजे होतं. सभागृहात हा विषय मी उचलला होता आणि त्यावेळी सर्व पक्षीय लोक, सगळ्याच पक्षातले, ऑपोजिशन असतील, बीजेपी असेल, उबाटा, सगळ्यांनी म्हटलं की हा उपद्रव आहे, थांबवा म्हणून. सगळेच बोलले होते. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तुम्ही मतपेटीशी जोडणार असाल तर मग चालू द्या, सगळ्यांचं सगळं चालू द्या. मग लोक ठरवतील कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही करायचं ते. एक दुसरा पॉलिटिकल प्रश्न असा आहे, काल खरं तर नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं काल वरळीमध्ये जिथून आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते आणि ते आणि आदित्य ठाकरे आमने सामने देखील आल्याचा एक प्रसंग समोर आला. या सगळ्यामध्ये कुठेतरी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाकडनं शिंदे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात काही कृत्य करण्यात आलं, त्यांच्यावर कुठेतरी हल्ला करण्यात आला, अशा प्रकारचा एक आरोप शिंदे गटाकडनं करण्यात आलाय आणि यामध्ये हा हल्ला सुनियोजित होता अशा पद्धतीचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. तिकडे फार गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी पण दिसत होती. आता अनेकांचे व्हिडिओज, सीसीटीव्ही असतील ते सगळे चालू होते. हे सगळं तपासलं पाहिजे. खरोखरच असं काही झालं असेल तर ते गंभीर आहे. परंतु मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीची पहिले शहानिशा करायला पाहिजे की नेमकं काय झालं होतं. आपण फुटेज नक्कीच तपासलं पाहिजे आणि यामध्ये जर का खरंच कोणी दोषी असेल, मुद्दामून कोणीतरी महिलेला धक्काबुक्की केलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे.